आरोपी दिल्लीतून आले, एवढ्या कोटींचा सौदा. टीईटी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांकडून खळबळजनक माहिती. नीट पेपरफुटीनंतर महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या टीईटी पेपरफुटीचं आता दिल्ली आणि हरियाणा कनेक्शन समोर आलं आहे. उद्या 28 जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द करण्यात आलेली असून पोलिसांनी 3 आरोपींना अटक केलेली आहे. विमानतळ परिसरातून भिवंडी पोलिसांनी आरोपीला बेडे ठोकले आहेत. त्यानंतर अप्पर पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी पत्रकार परिषद घेऊन टीईटी पेपर फुटीसंदर्भात माहिती दिलेली आहे. भिवंडी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केलेली असून यातील 2 आरोपी बिहारमधील आहे तर 1 आरोपी हरियाणामधील आहे. 1.5 कोटी रुपयात या पेपरचा व्यवहार ठरला होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा पेपरफुटी समोर आली आहे. टीईटी पेपर विक्रीसाठी आरोपी दिल्लीतून आले होते आणि त्यामध्ये राजीव शाह बिहार, आकाश कुमार बिहार आणि धीरज कुमार हरियाणा अशी आरोपींची नावे असून त्यांचे वय अनुक्रमे 45, 30 आणि तिसऱ्याचं वय 28 आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. आरोपींकडून या पेपर विक्रीसाठी 1.5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली होती. पोलिसांच्या झडतीत 4 सेट पेपर मिळालेले असून मोबाईल डेबिट कार्ड मिळालेलं आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 318, 4, 316, 5, 61(2) सह महाराष्ट्र परीक्षा अधिनियम 2024 याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींसाठी ट्रॅप लावण्यात आलेला होता. आरोपी दिल्लीवरून पेपर विकण्यासाठी भिवंडीला आले होते. कोणासाठी पेपर विकायला आले होते, कोणाला विकला, कोणी घेतला या सर्व बाबींचा तपास करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आरोपींकडून जे पेपर विकत घेणार होते ते विविध रकमा घेऊन पुढे विकणार होते अशी माहिती समोर आल्याचं पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी दिलेली आहे. पोलिसांना आढळून आलेले पेपर शिक्षण विभागाला पाठवले. त्यांनी पेपर पडताळले असता हे पेपर त्याच परीक्षेचे आहेत असे निष्पन्न झाल्याची माहिती दुधे यांनी दिली आहे. मध्ये आज सकाळी कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये परिमंडळ 2चे DCP श्री पवन बनसोड यांना गोपनीय बातमीदारातर्फे माहिती मिळाली की 28 तारखेला जी TET होणार आहे, म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा किंवा टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट जी होणार आहे तर त्याचे पेपर काही लोक विकायला भिवंडीत येणार आहेत अशी गोपनीय बातमीदारातर्फे माहिती मिळाल्याने DCP झोन 2 पवन बनसोड आणि त्यांची टीम यांनी एक ट्रॅप लावला. त्या ट्रॅपच्या अनुषंगाने सकाळी साधारणतः 11च्या दरम्यान एक जागेवर तिने ट्रॅप लावला. त्यामध्ये 3 लोक हे पेपर विकण्यासाठी जो उद्या होणार आहे TETचा पेपर विकण्यासाठी आलेले त्यांना आढळले. त्यांना जी पूर्व माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने तिथे ट्रॅप लावला. ते 3 लोकांना ताब्यात घेतलं. त्यांच्या अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे एकूण उद्या जे पेपर होणार आहेत त्याचे 4 सेट हे पेपर मिळाले. त्याचबरोबर इतर वस्तू मोबाईल, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वगैरे हे मिळालं. त्यामुळं आम्हाला खात्री करण्यासाठी ते जे 4 पेपर जे मिळाले होते ते शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना तत्काळ संपर्क करण्यात आला आणि त्यांच्याकडून व्हेरीफाय केलं. त्यांनी पण त्यांची जी सिस्टम आहे, SOP आहे त्याप्रमाणे हे पेपर जे होते ते त्यांनी व्हेरीफाय केले आणि असं आढळलं की उद्या जी पेपर होणार आहेत त्या परीक्षेला येणारे हेच पेपर असल्याने खात्री पटली. त्यामुळे आम्ही 3 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्या अंगझडतीमध्ये उद्या होणाऱ्या परीक्षेला जे पेपर येणार होते ते पेपर आम्ही जप्त केलेले आहेत. यामध्ये अशी माहिती कळली की हे जे पेपर विकणारे आहेत त्यांनी आम्ही डिकॉय लावला होता, ट्रॅप लावला होता. त्यामध्ये जवळजवळ 1.5 करोड रुपयेची त्यांची अपेक्षा होती आणि ॲडव्हान्समध्ये पण त्यांनी पैसे मागितले होते. तर ट्रॅपमध्ये सगळ्या गोष्टी आम्ही रेकॉर्डवर घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये तपासाचं गांभीर्य बघता, प्रकरणाचं गांभीर्य बघता वरिष्ठांच्या आदेशाने यामध्ये एक विशेष तपास पथकाची निर्मिती केलेली आहे. त्यामध्ये तपास पथकाचे हेड म्हणून DCP श्री पवन बनसोड हे आहेत आणि त्यामध्ये या ठिकाणी 2 ACP आणि 9 PI, API आणि बाकी इतर एक 20 कर्मचारी अशी विशेष तपास पथक नेमलेलं आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार हा तपास चालू आहे. पुढील तपासासाठी विविध ठिकाणी आमचे तपास पथक रवाना झालेले आहेत. यामध्ये सखोल तपास करण्यात येईल
आणि जे निष्पन्न होतील, ज्यांचा सहभाग आढळेल त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत. ते पेपर फक्त भिवंडी किंवा ठाण्यामध्येच विकले गेलेत का बाहेर ऑलरेडी विकून तिकडे आले? आता ह्याच्यामध्ये प्रथमदृष्ट्या आज सकाळी हे झालेलं आहे, शक्यता नाकारता येत नाही आहे. इतर ठिकाणी पण विकल्याची काही माहिती आम्हाला मिळालेली आहे. त्यामुळे मेन आरोपी पकडल्यानंतर या बऱ्याचशा गोष्टीचा खुलासा होईल. त्यामुळे तपासामध्ये आम्ही सर्व शक्यता गृहीत धरून हा तपास चालू केलेला आहे. यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व असेल, कुठे कुठे विक्री केली असेल, या सर्व अनुषंगाने आमचा तपास चालू आहे. मुख्य आरोपी अजूनही फरार आहे? मुख्य आरोपी फरार आहे. काय आहे तिघांची नावं आहेत? तिघांची नावं काय आहेत? कुठून आलेले आहेत? कुठल्या राज्यातले आहेत? अच्छा, हे जे आहेत हे सध्या आमच्या ताब्यात 3 लोक आहेत. हे एक हरियाणाचा राहणारा आहे आणि 2 हे बिहार राज्यातील आहेत. हे एकंदरीत आत्ता पण केलेल्या तपासामध्ये ही माहिती कळली की ते सगळे दिल्लीवरून आले होते. मग त्यांना कुठून पेपर मिळाला, कोण कोण ह्यामध्ये सहभाग आहे, या सर्वांचा तपास चालू आहे. पेपर त्यांनी ऑलरेडी विकला होता का विकायला आले होते? म्हणजे कोणाच्या हातात पडला होता पेपर? आजचा आमचा जो जी ट्रॅप लावलेला आहे त्यामध्ये ते विकायला आलेले होते असं कळलेलं आहे. परंतु त्यांनी हा पेपर कोणाकोणाला विकला होता, कोणकोणत्या सहभागी होतं, त्या अनुषंगाने पण आमचा तपास चालू आहे.